हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर विचार ऐकून करूया. यश आणि अपयश हे आपल्या विचारांवर निर्भर आहे. आपण मान्य केलं तर अपयश आणि ठरवलं तर यश निश्चितच मिळतं. मित्रांनो, आज आहे 9 मार्च. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. लेबनॉन या देशाचा 9 मार्च हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्याच दिवशी 1952 मध्ये पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. 1982 मध्ये सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्व योग घडला होता. 1991 मध्ये युगोस्लोव्हियाचे अध्यक्ष स्लोबादोन मिलोसोव्हिच यांच्या विरुद्ध राजधानी बेलग्रेडमध्ये प्रचंड निदर्शने करण्यात आली. 1992 मध्ये कवी आणि लेखक डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के बिर्ला प्रतिष्ठानद्वारे आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला होता. 1959 मध्ये बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात झाली होती. लहान मुलांना बार्बी ही खेळणी सर्वात जास्त लोकप्रिय आहे. आजच्या दिवशी 1956 मध्ये शशी थरूर यांचा जन्म झाला. ते केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ आहेत. 1951 मध्ये उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म झाला. ते तबलावादक आहेत. 1943 मध्ये रॉबर्ट जेम्स उर्फ बॉबी फिशर यांचा जन्म झाला. ते अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर होते. त्यांचा मृत्यू 17 जानेवारी 2008 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1650 मध्ये संत तुकाराम हे वैकुंठवासासाठी गेले होते. 1945 मध्ये अमेरिकेचे B-29 विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर हल्ला केला होता. हा बॉम्ब हल्ला होता. यात 1 लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. 1454 मध्ये अमेरिगो वेस्पुची यांचा जन्म झाला. ते इटालियन खलाशी होते. 1930 मध्ये डॉक्टर U.M. पठाण यांचा जन्म झाला. ते संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक होते. आजच्याच दिवशी 1992 मध्ये मेनाकेम बेगिन यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते इस्रायलचे 6वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते होते. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट 1913 रोजी झाला. 1863 मध्ये लक्ष्मण बापूजी उर्फ भाऊराव कोल्हटकर यांचा जन्म झाला. ते गायक आणि नट होते. त्यांचा मृत्यू 13 फेब्रुवारी 1901 मध्ये झाला. 1971 मध्ये के आसिफ यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक होते. 2012 मध्ये जॉय मुखर्जी यांचा मृत्यू झाला. ते चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1939 मध्ये झाला. आजच्याच दिवशी 2000 साली उषा मराठे खेर उर्फ उषा किरण यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. त्या 100हून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री तसेच मुंबईच्या नगरपाल होत्या. त्यांचा जन्म 22 एप्रिल 1929 मध्ये झाला. 1994 मध्ये देविका राणी यांचा मृत्यू झाला. त्या अभिनेत्री होत्या. त्यांना पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोव्हिएत लँड नेहरू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचा जन्म 30 मार्च 1908 रोजी झाला. 1899 मध्ये राजकवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. त्यांचा मृत्यू 26 नोव्हेंबर 1985 मध्ये झाला. 1971 मध्ये के आसिफ यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथा लेखक होते. त्यांचा जन्म 14 जून 1922 रोजी झाला. 1969 मध्ये सर होमुर्सची पेरोशा तथा होमी मोदी यांचा मृत्यू झाला. तर आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते उद्योगपती, प्रशासक व संसदपटू होते. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1881 मध्ये झाला. 1888 मध्ये विल्यम पहिला
याचा मृत्यू झाला ते जर्मन सम्राट होते. त्यांचा जन्म 22 मार्च 1797 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1851 मध्ये हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचा मृत्यू झाला. ते डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1777 मध्ये झाला. आजच्याच दिवशी 1934 मध्ये युरी गागारिन यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर होते. त्यांचा मृत्यू 27 मार्च 1968 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.